नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र तेजस आपल्या बॉयलर नॉलेज सर्कल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत, जो बॉयलर फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो। त्याबद्दल आपण सोप्या पद्धतीने माहिती घेऊ, आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते। त्यापूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या माहितीपूर्ण विषयाला, म्हणजे इकॉनॉमायझर। नमस्कार मित्रांनो, बॉयलरमध्ये फ्यूल सेव्हिंग आणि एफिशियन्सी वाढवायची असेल तर इकॉनॉमायझर हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, पण फक्त वर्किंग नाही। आज आपण त्याचे प्रॅक्टिकल पॅरामीटर्स आणि मेंटेनन्स पण समजून घेणार आहोत। इकॉनॉमायझर म्हणजे फ्लू गॅसमधील वेस्ट हीट वापरून फीड वॉटर गरम करणारे उपकरण, ज्यामुळे फ्यूल सेव्हिंग आणि एफिशियन्सी वाढते। गरम फ्लू गॅस इकॉनॉमायझरमधून पास होतो, पाईप्समधील पाणी गरम करतो। हे गरम पाणी पुढे बॉयलरमध्ये जाते। यामध्ये फीड वॉटर इनलेट टेम्परेचर साधारणपणे 60 अंश सेल्सिअस ते 90 अंश सेल्सिअस पर्यंत असते। हे प्लांट कंडिशनवर अवलंबून आहे। हेच फीड वॉटर इकॉनॉमायझर मधून सर्क्युलेट झाल्यानंतर आउटलेट टेम्परेचर साधारणपणे 120 अंश सेल्सिअस ते 150 अंश सेल्सिअस पर्यंत असते। म्हणजे हे तापमान वाढवण्यात यामुळे बॉयलरची एफिशियन्सी वाढते व फ्यूल सेव्हिंग होते। म्हणजे येथे जवळपास 60 अंश सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर वाढले जाते। हाय प्रेशर बॉयलरमध्ये हे टेम्परेचर अजून वाढू शकते। इकॉनॉमायझर मध्ये फ्लू गॅस इनलेट टेम्परेचर साधारणपणे 400 अंश सेल्सिअस ते 430 अंश सेल्सिअस असते, आणि हेच फ्लू गॅस इकॉनॉमायझर आउटलेट टेम्परेचर साधारणपणे 300 ते 330 अंश सेल्सिअस पर्यंत असते। लक्षात ठेवा, फ्लू गॅस आउटलेट खूप कमी झाला तर कंडेन्सेशन होऊन करोशन होऊ शकतो। काही महत्त्वाच्या बाबी ज्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत। इकॉनॉमायझर हा नेहमी बॉयलर फ्लू गॅस आउटलेट साइडला जोडलेला असतो। मुख्य कार्य फ्लू गॅस उष्णता वापरून फीड वॉटर गरम करणे, यामुळे इंधन बचत होऊन कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी वाढते। जर इकॉनॉमायझर बसवला नाही तर हीट लॉस वाढून इंधन जास्त लागेल। इकॉनॉमायझर मध्ये फीड वॉटर टेम्परेचर 6 अंश सेल्सिअस वाढले तर बॉयलरची 1% एफिशियन्सी वाढते, आणि फ्लू गॅस टेम्परेचर 16 अंश सेल्सिअसने कमी झाले की 1% एफिशियन्सी वाढते। बरोबर। फीड वॉटर टेम्परेचर 10 अंश सेल्सिअसने वाढले तर 5% इंधन बचत होऊन 1% हीट एनर्जी वाचते। इकॉनॉमायझर फीड वॉटर 50 अंश सेल्सिअस ते 70 अंश सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर वाढते। इकॉनॉमायझर पर्जिंग म्हणजे बॉयलर स्टार्ट करण्याआधी फर्नेस आणि गॅस पथ मधील उरलेला गॅस एअर काढून टाकण्याची प्रक्रिया। इकॉनॉमायझर पर्जिंग का आवश्यक आहे? एक्सप्लोशन टाळण्यासाठी व सेफ स्टार्टअपसाठी हे कसे केले जाते? आयडी फॅन, एफडी फॅन चालू करून फ्रेश एअर सर्क्युलेट केली जाते। इकॉनॉमायझर मध्ये सूट ब्लोअर वापरले जाते, कारण इकॉनॉमायझर पाईप्सवर सूट म्हणजेच काजळी जमा होते, ज्यामुळे हीट ट्रान्सफर कमी होतो। सूट ब्लोअर हाय प्रेशर स्टीम किंवा एअर वापरून सूट काजळी काढतो। सूट ब्लोअर साधारणपणे 1 ते 2 वेळा प्रति शिफ्ट देतात, पण फ्यूल क्वालिटी खराब असेल तर जास्त वेळा सूट ब्लोअर जास्त वेळा ही द्यावा लागतो। याचा फायदा म्हणजे हीट ट्रान्सफर मेंटेन राहतो आणि बॉयलर एफिशियन्सी टिकून राहते। इकॉनॉमायझरमध्ये लिकेज होण्याची मुख्य कारणे म्हणजे करोजन होणे। हे लो टेम्परेचरमुळे ऍसिड फॉर्मेशन होऊन स्केलिंग होण्यामागे कारण म्हणजे वॉटर ट्रीटमेंट खराब असल्यामुळे। थर्मल स्ट्रेस, अचानक टेम्परेचर चेंज होणे, खराब मेंटेनन्स म्हणजे वेळेवर क्लिनिंग न करणे, मटेरियल फेलियर, जुने पाईप्स किंवा खराब क्वालिटी मटेरियल वापरणे, यामुळे इकॉनॉमायझर लिकेज होण्याची भीती जास्त असते। तर कधी कधी चालू प्लांटमध्ये इकॉनॉमायझर लिकेज किंवा इमर्जन्सी मेंटेनन्स आला तर बायपासही करावा लागतो। तर मित्रांनो, इकॉनॉमायझर फक्त हीट रिकव्हरी डिव्हाइस नाही, तर त्याचे टेम्परेचर कंट्रोल, सूट क्लिनिंग, पर्जिंग आणि मेंटेनन्स हे इक्वली महत्त्वाचे आहेत। हे सगळं योग्य केलं तर फ्यूल सेव्हिंग होते, बॉयलर एफिशियन्सी वाढली जाते, आणि महत्त्वाचे बॉयलर लाईफ, तिन्ही गोष्टी वाढतात। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बॉयलर नॉलेज सर्कल मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।